संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुपारी संदर्भातल्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्यावरती राज्यभरातून टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे पदाधिकारी। खरं तर काँग्रेसने सुद्धा त्यावरती आता शरसंधान साधलेलं आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांची सुपारी जी आहे ती दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। जवळपास 2.5 कोटी रुपये धनंजय मुंडे यांनी सुपारी दिली आणि मला मारण्याचा कट रचला असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे। कसं पाहता या सगळ्या आरोपांना? प्रथमतः कालचा जो दिवस होता तो महाराष्ट्राचा काळा दिवस म्हणून मी जाहीर करतो, कारण असं कृत्य करणं म्हणजे खूप मोठं भयानक चुकी अख्खा महाराष्ट्र आदरला। काल मनोज दादांची आम्ही बाईट प्रेस बघितली, ते प्रेस बघितल्यानंतर अख्खा महाराष्ट्र आदरला। पण दादांना माझं सांगणं आहे, दादा अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा महाराष्ट्रातला बौद्ध समाज तुमच्या पाठीशी आहे। राहिला गोष्ट ही सुपारीचा आणि या गोष्टीला, तर सगळ्यात चांगली गोष्ट जर सांगायची झाली तर ज्या मुंडेने ही सुपारी द्यायच्या गोष्टी बाहेर आल्या, 2.5 कोटी दिले, 1.5 कोटी दिले, तुला फ्लॅट देतो, तुला 5 लाख रुपये देतो, या ज्या गोष्टी बाहेर आल्या हे जग जाहीर आहेत। रेकॉर्डिंग किंवा त्यांनी ऐकवले। मनोज दादांना माझं सांगणं आहे की दादा तुम्ही जी बाईट दिली, तुमच्या ह्या बाईटमुळं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे। तुमच्या ह्या बाईटमुळे तुम्ही शांत बसल्यामुळे अख्खा महाराष्ट्र सुद्धा शांत झालेला आहे। त्या धनंजय मुंडेला माझं सांगणं आहे, तुझी पाटलानंतर जी प्रतिप्रेस घेतली त्या प्रतिप्रेसमध्ये तू सांगितलं की हे खोट्या गोष्टी आहेत, अशा गोष्टी आहेत, तशा गोष्टी आहेत। साधारण सोपा मार्ग तू फक्त एक प्रेस मध्ये सांगायचं होतं की माझ्याकडनं ही दुपारी किंवा सकाळी झालेली शुद्धी झालेली गोष्ट नाही, रात्री चुकून घडलेल्या, मला माफ करा। तुला पाटलाने चांगल्या मोठ्या मनाने माफ केलं असतं। आणि जर खरंच कुठे तुझ्याकडनं झालं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं की सगळी मैत्री वगैरे बाजूला ठेवा आणि याची रीतसर चौकशी करून त्यांना आत घाला। अहो साहेब, ही जी सुपारी गोष्टी जर अख्ख्या महाराष्ट्रात कळली तर त्या अडकित्यासारखं सुपारी सगळ्या महाराष्ट्रात चिरून टाकेल। आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं की ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी ऐकलं की मी मराठा समाजाच्या मुंबईच्या आंदोलनात होतो, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी मी जागा दिली, मराठा समाजाच्या सर्टिफिकेटसाठी मी मदत केली आहे। मग नक्की तू कुठलाही ठरव, तू ओबीसीच्या आरक्षणामध्ये आहे का तू मराठाच्या आरक्षणामध्ये, हे पहिला तू नीट ठरव, कारण दोन्ही समाजाची दिशाभूल केल्या तर दोन्ही समाज तुझा बुकना केल्याशिवाय राहणार नाही। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी जीआरच्या संदर्भात जो लढा दिला, त्यानंतर धनंजय मुंडे यांनी ओबीसी आरक्षण बचाव या व्यासपीठावर जे आहे ते गेले आणि तिथूनच त्यांनी ओबीसीची भूमिका मांडायला सुरुवात केली। कुठेतरी मराठा ओबीसी वाद जो आहे तो या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेला पाहायला मिळतोय। काय सांगणं असणार आहे आपण मराठा आणि ओबीसी बांधवांना? साहेब, मराठा ओबीसीचा लढा हा एक वेगळा भाग आहे आणि कालचा जो प्रकार आहे तो वेगळा भाग आहे। साहेब, वैचारिक मतभेद असते, वैचारिक लढाई असते, संविधानामध्ये बाबासाहेबांनी सगळ्यांना अधिकार दिलाय लढण्याचा। साहेब, मर्डर बिर्डर सुपाऱ्या 2.5 कोटी 20 कोटी ऐकून आम्ही हापकलो साहेब, ही काय सोप्या गोष्ट नाही त्या। आणि माझं दादांना सांगण्यात दादा हल्ला बिल्ला करणं ही सोपी गोष्ट नाही। ही त्यांनी केलं तर कुठे तुम्हाला जीवनात घातपात करू शकतील, पण असा तुमच्यावर हल्ला करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कुठला मर्द आणि कुठला नामर्द अजून पहिला व्हायचा आहे। सरळ मनोजदादा पाटील जर फक्त निघा लागले तर फक्त मनोजदादा पाटील अंतरवाली सरळतून निघाले म्हणून सांगणारे एवढे लोकांची संख्या बी मोजता येत नाही। आणि जेवढ्या परहेकरांना या मुंडेने जेवढ्या आयुष्यामध्ये गावगुंड जमा केलाय, जेवढी लोक जमा केलाय आयुष्यामध्ये, जेवढी माणसं जमा केलाय तेवढ्या माणसाच्या 1% संख्या फक्त मनोजदादा निघाले म्हणून सांगण्यासाठी माझं त्या परहेकराला माझं सांगणं आहे, हे काय वाळू जर राखायचं किंवा विडपट्टीचं टेंडर नव्हतं, तू सुपाऱ्या देत फिरायला, तुझी सुपारी अख्ख्या महाराष्ट्रातली सगळी जनता अडकीच्यासारखं काढून टाकेल, कापून टाकेल, लक्षात घ्या। काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना काय इशारा असणार? मी हेच सांगतो साहेब की लवकरात लवकर त्यांनी ज्यात सांगितलं ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, नार्को टेस्ट करा, कुठं सीबीआय चौकशी लावा, हा फक्त मराठी कलाकार नाटकातला नुसता हातवारी करून बोलतो, असं करा तसं। त्याला माहित आहे सरकार हे काय एवढ्या टेस्ट लागत नाही। त्या कालच मनोज दादांनी डिक्लेअर करून टाकलं माझी पहिला टेस्ट करा मग ते नंतर करा। माझं तुला सांगणं आहे की बाबा या नार्को टेस्टच्या भानगडीत पडू नको, तू नार्को टेस्ट करायला जाशील हे तू मागे जी केला आतापर्यंत, ह्याला मार त्याला मार, ह्याचे टेंडर ह्याचं उडव, त्याला लाव घोडे लाव, हे सगळंच बाहेर पडेल। कुठं त्या नार्को टेस्टच्या नादाला लागून तुला जर खरंच करायचं असेल तर तू डिक्लेअर कर, माझी नार्को टेस्ट करा, नसेल तर मी आमदारकीचा राजीनामा देत आहे। पण पाहतोय काँग्रेस पदाधिकारी देखील आता आक्रमक झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांना जी सुपारी देण्यात आली त्या आरोपावर काँग्रेस देखील आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।